नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2017 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत बेकायदेशीर कचरा टाकल्या प्रकरणी ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाकडून नोटीस. यंदा 14 ते 16 फेब्रुवारी या काळात रंगणार संगीत भूषण पण राम मराठे संगीत महोत्सव पण विश्वनाथ कान्हरे आणि वेदश्री खाडीलकर ठरले पण राम मराठे पुरस्काराचे मानकरी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीत भूषण पण राम मराठे संगीत महोत्सव यंदा शुक्रवार 14 फेब्रुवारी ते रविवार 16 फेब्रुवारी या काळात होणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ हार्मोनियम वादक पण विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय तसेच गायिका वेदश्री खाडीलकर यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 3 दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे 29वे वर्ष आहे. हा महोत्सव विनामूल्य आहे. याही वर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसेच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा आरंभ शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पण राम मराठे यांची नात आणि युवा कलाकार प्राजक्ता मराठे बिचोलकर यांच्या गायनाने होईल. त्यांना स्वप्नील भिसे आणि ज्ञानेश्वर सोनावणे साथ करणार आहेत. त्यानंतर सौरभ मिश्रा यांची कथ्थक जुगलबंदी होईल. पाठोपाठ पण राम मराठे स्मृती पुरस्कारांचा वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवसाची सांगता ख्यातनाम ज्येष्ठ गायक पण अजय पोहनकर यांच्या गायनाने होईल. त्यांना अजय जोगेकर आणि ओजस अधिया साथ करणार आहेत. शनिवार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजून धायगुडे पांडे यांच्या गायनाने आरंभ होईल. त्यांना स्वप्नील भिसे आणि सुप्रिया जोशी साथ करणार आहेत. त्यानंतर युवराज सोनार आणि सतेज करंदीकर यांची बासरी जुगलबंदी होईल. त्यांना तबला साथ पण कालीनाथ मिश्रा करणार आहेत. सायं 6:30 वा पण कैवल्यकुमार गुरव यांचे गायन होईल. त्यांना रोहित देव आणि ज्ञानेश्वर सोनावणे हे साथ संगत करणार आहेत. त्यानंतर 8:00 वा सानिया पाटणकर यांचे गायन होईल. त्यांना मंदार पुराणिक आणि अभिनय रवांदे साथ करणार आहेत. तर त्या दिवसाची सांगता 9:00 वाजता पण विभव नागेशकर यांच्या तबला वादनाने होईल. रविवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी विद्याधर गोखले लिखित आणि यशवंत देव यांचे संगीत असलेल्या संगीत बावनखणी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाची निर्मिती विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान यांची आहे. तर रंगावृत्ती आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचे आहे. त्यानंतर सायं 7:30 वा पण शौनक अभिषेकी यांचे गायन होईल. त्यांना आनंद जोशी आणि तेजोवरिश जोशी तर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ वादक प विश्वमोहन भट आणि सलील भट यांच्या मोहन वीणा वादनाने होईल. त्यांना तबला साथ पण मुकुंदराज देव करणार आहेत. या महोत्सवाच्या आयोजनासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. PME बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपूरक वातानुकूलित ही बसेस मंजूर केल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात या बसेस TMTच्या ताफ्यात दाखल होतील.
वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली. या समितीच्या सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते. परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसेच आगारांच्या पायाभूत सुविधांच्या विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले. प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या 100 वातानुकूलित आरामदायी ई-बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे प्रथम आभार मानले. तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. कोविड साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात 5 रु वाढ म्हणजेच 24 प्रति किलोमीटर ऐवजी रु 29 प्रति किलोमीटर इतके अनुदान देण्याची तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता 200 किलोमीटरवरून 160 किलोमीटरपर्यंत कमी करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल ठरेल असे बैठकीत त्यांनी निदर्शनास आणून दिले. ठाणे परिवहन सेवेला जसे केंद्र शासन सहकार्य करत आहे तसेच देशातील अन्य राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना सहकार्य करावे अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. यावेळी 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी रेवती गायकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला हक्काचे घर मिळावे आणि चांगले व परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावे अशी अपेक्षा असते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम म्हाडा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही मागील 2.5 वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी काम करत आहोत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. काही अडथळे होते, स्पीड ब्रेकर होते, ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचेही ते म्हणाले. म्हाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे, तसेच गुणवत्ता सुधारली आहे. परंतु हे करीत असताना लोकांना चांगली घरे दिली गेली पाहिजे. घरामध्ये गती होता कामा नये, छान भिंती असल्या पाहिजे याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे. त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, मात्र गुणवत्ता चांगली द्या असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घर म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे. या धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत. त्यामध्ये परवडणारी घरे, भाड्याची घर, ज्येष्ठांसाठी घर, काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घरे ठेवली जाणार आहेत. याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल या अपेक्षेवर आहे. मात्र आता त्याला सुद्धा घर दिले जाणार आहे. तसेच डबेवाल्यांना सुद्धा घर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टुडंट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर देण्याबरोबर चांगल्या दर्जाचे घर द्या अशी सूचना त्यांनी केली. तसेच लॉटरी लागलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी स्वतः करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी 30,000 घरांची लॉटरी काढणार. म्हाडाने मागील 1.5 वर्षात 3 लॉटरी काढल्या आहेत. तसेच यापुढेही म्हाडाच्या माध्यमातून अशाच पद्धतीने लॉटरी काढली जाणार आहे.
याशिवाय दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून 30,000 घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. रेल्वे स्टेशन बस डेपोत गर्दीचा फायदा घेत करायचे चोरी, पोलिसांनी चोरट्यांकडून 42 मोबाईल हस्तगत केले. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी संधीचा फायदा घेत लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेले 42 मोबाईल हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकाचा राहणारा चिन्ना पुसला आणि आंध्र प्रदेशात राहणारा अशोक आव्हुला हे दोघे चोरलेले मोबाईल जमा करून आपल्या गावी निघून जायचे. आतापर्यंत चोरीस गेलेल्या मोबाईलच्या 23 गुन्ह्यांची उकल झाली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखीन मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रँड मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले असल्याने या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे. यावेळी पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. तसेच काही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या BU, CU, व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रँड मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरले आहेत. पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकावर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ब्रँड मेमरीची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पराभूत उमेदवारांनी केलेल्या अर्जदारांची बैठक आयोजित केली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला माजी खासदार राजन विचारे, दीपेश म्हात्रे, MK मळवी, पांडुरंग बरोरा, सुभाष पवार, सचिन बासरे तसेच इतर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत तुम्हाला फक्त मॉकपोल करता येणार असल्याचे सांगण्यात आल्याने सर्व पराभूत उमेदवारांनी संताप व्यक्त करून या संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीव्हीपॅट मधील स्लिप उमेदवारांना विश्वासात न घेता न दाखवता काया पॅकेटमध्ये सील बंद केले. निवडणूक आयोगाने मॉकपोल करून दाखवणार या घेतलेल्या निर्णयावर प्रत्येक उमेदवारांनी माघार घेण्यासाठी अर्ज करावेत अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडून पराभूत उमेदवारांना करण्यात आली. निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीचे एकही लेखी उत्तर निवडणूक आयोगाकडून मिळत नाही. श्री मलंग बाबांचा पारंपरिक पालखी सोहळा 12 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हिंदू परंपरेनुसार श्री मलंगगडावर हा सोहळा दरवर्षी पार पडतो. या वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे समाधीस्थी आरती करणार आहेत. हिंदू परंपरेनुसार श्री मलंगगड हिंदू तीर्थक्षेत्र असून अनेक धार्मिक विधी येथे पार पडतात. मात्र यास्थी वादग्रस्त अतिक्रमण झाले असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मलंगबाबांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
यावर्षीही हजारो शिवसैनिक व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते श्री मलंगगडावर जाऊन मलंगबाबांचे दर्शन घेतील. 12 फेब्रुवारीच्या रात्री 7 वाजता जोशीबाग, श्री मलंगगडाच्या पायथा येथे शिवसेना, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते एकत्र जमून पालखी सोहळ्यासाठी श्री मलंगगडावर जाणार आहेत. त्यानंतर पहाटे गंधलेपण विधी पार पडेल, तर 16 फेब्रुवारी रोजी श्री मलंगबाबांचे वार्षिक स्नान होईल. हिंदूंची वहिवाट हाच श्री मलंग मुक्तीचा मार्ग या विचारानुसार हिंदू संघटना हे जागरण सुरू ठेवणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आयोजकांनी या उत्सवात सर्व हिंदू भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांतता आणि भक्तिभावाने सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोडी नियुक्त कप सिरपच्या एकूण 17640 बॉटल गोंगीकारक औषधांचा साठा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या 5 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. ठाणे शहरातील गुप्त बातमीपत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भिवंडी परिसरामध्ये सापळा रचला होता. यावेळी पोलिसांना म्हशीसाठी वापरण्यात येणारे ओनर एक कंपनीचे कोडी नियुक्त कप सुरक्षा 4 बॉक्समध्ये 480 बॉटल्स व 8 लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची डिझायनर वाहन आढळून आल्याने पोलीस उमेदवारी त्याला ताब्यात घेतले. गाडीची झेडपी घेतली असता संबंधित साठा त्यामध्ये आढळून आला. 7640 बॉटल्स असून त्यांची किंमत 31,75,200 रुपये इतकी आहे. यातील एकूण 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून शेवटची अधिक माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो? महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केले. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले आहे. नवी मुंबईत जनता दरबार घ्या असे देखील नाईक यांनी यावेळी सांगितले. गणेश नाईक यांनी आज ठाण्यात येऊन माघी गणेशोत्सवाला भेट दिली. वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन नाईक यांनी घेतले. राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असे सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केले. यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण आदी जण उपस्थित होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या SGNP, इकोसेन्सिटिव्ह झोन ESZ आणि तटीय नियमन क्षेत्रात CRZ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने NGT ठाणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. हा मुद्दा वैभव साटम यांनी उपस्थित केला असून ठाणे महापालिकेने या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई का केली नाही याचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. ठाण्यातील गायमुख जकात नाका, घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून हे संपूर्णतः पर्यावरण संरक्षण कायदा 1986, तटीय नियमन क्षेत्र अधिसूचना 2011 तसेच इकोसेन्सिटिव्ह झोन मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे. या बेकायदेशीर कचरा टाकण्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेचे मोठे नुकसान होत असून येथील जैवविविधता, जलस्रोत आणि वन्यजीव धोक्यात आले असल्याची बाब वैभव साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली. ठाणे महानगरपालिका TMC, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB, महाराष्ट्र तटीय झोन व्यवस्थापन प्राधिकरण MCZMA आणि मीरा भाईंदर महानगरपालिका MBMC यांना यापूर्वीच कायदेशीर नोटीस, छायाचित्रे आणि तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या तथापि कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर वैभव साटम यांनी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बेकायदेशीर कचरा टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी व दंडात्मक उपाययोजना कराव्यात. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. महापालिकेने या संदर्भात झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा अशा सूचना
वैभव साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या नोटीस नंतर केल्या आहेत. महापालिका व पर्यावरण विभाग यांचे वारंवार दुर्लक्ष आणि निष्क्रियता गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. जर तातडीने योग्य कारवाई झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. NGTच्या हस्तक्षेपामुळे महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाईल आणि ठाणे शहरातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असे वैभव साटम यांनी स्पष्ट केले आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2017 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाकडून नोटीस. यंदा 14 ते 16 फेब्रुवारी या काळात रंगणार संगीत भूषण पण राम मराठे संगीत महोत्सव पण विश्वनाथ कान्हरे आणि वेदश्री खाडीलकर ठरले पण राम मराठे पुरस्काराचे मानकरी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. फक्त श्रीस्थानक वाहिनी.